नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. भोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom सेमिस्टर फर्स्ट यामधील पहिले जे चॅप्टर आहे याला आपण सुरुवात केलेली होती. ग्राहक संरक्षण एक आढावा. मागील लेक्चरमध्ये आपण ग्राहकवाद म्हणजे नेमकं काय हे बघितलं होतं. ग्राहकवादाची उद्दिष्टे या ठिकाणी आपण बघितली. आता पुढे आपण बघणार आहोत ग्राहकवादाचे फायदे. ग्राहकवाद म्हणजे नेमकं काय की एखादी वस्तू व सेवा विकल्यानंतर त्या वस्तूपासून ग्राहकाचं नुकसान झाल्यास त्या वस्तूबाबत ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण होणारा जो गैरसमज आहे, या गैरसमजातून ग्राहकांनी त्या उत्पादकांबरोबर निर्माण केलेला तंटा याला आपण ग्राहकवाद असं या ठिकाणी आपण म्हणतो. या ग्राहकवादाच्या माध्यमातून जी काही उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांच्या माध्यमातून ग्राहकवादांची व्याप्ती आपल्या लक्षात आली असेल. आता ग्राहकवाद या संकल्पनेमुळे ग्राहकांना काय फायदा होतो ते आपण यामध्ये बघणार आहोत. पहिला फायदा आहे म्हटलं की उत्पादकांसाठी फायदेशीर. आता प्रत्येक व्यक्ती जर असेल त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना किंवा उत्पादकांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते, जेणेकरून ग्राहकांनी जर एखाद्या वस्तू किंवा सेवा संदर्भामध्ये जर काही तक्रार केली असेल तर त्या वस्तू व सेवेमध्ये उत्पादकांना बदल करता येतो. जसं आम्ही प्राध्यापक वर्गामध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना विचारतो, तुम्ही प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्यामुळे काय होतं आहे की विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे त्या आमच्या लक्षामध्ये येतात आणि त्या समस्या दूर करण्यासाठी आपण या माध्यमातून प्रयत्न करत असतो. समस्या दूर झाल्यानंतर ती जी काही समस्या आहे त्या समस्येचं निराकरण लगेच होणं आवश्यक आहे. समस्येचं जर निराकरण जर झालं नाही तर समस्या ही किचकट बनत जाते आणि ही समस्या वाढत गेली का ती समस्या सोडवणं हे आपल्या दृष्टीने घातक होऊन जातं. याचं एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. मला याची पूर्णपणे खात्री आहे का ही बोधकथा, हे उदाहरण तुम्ही कुठेही ऐकलेलं नसेल. एक राजा असतो आणि राजा एक विशिष्ट कामाच्या निमित्ताने प्रवास करण्यासाठी आपल्या राजवाड्यातून निघतो. राजवाड्यातून निघाल्यानंतर त्याचा जो प्रधान असतो, याला आजकालच्या भाषेमध्ये आपण परमनंट असिस्टंट असं आपण म्हणतो, PA असं आपण म्हणतो, त्या राजाचा प्रधान त्या राजाला सांगतो की राजेसाहेब, जेव्हा तुम्ही प्रवासामध्ये जाल, या प्रवासामध्ये जात असताना तुम्हाला 1.5 फूट उंचीचा एक बुटका माणूस दिसेल. त्या बुटक्या माणसाचा पराभव करून त्याला मारून टाका. ठरल्याप्रमाणे राजा प्रवासासाठी निघतो. प्रवासासाठी निघाल्यानंतर त्याला काही दिवसांनी एक 1.5 फूट उंचीचा बुटका माणूस दिसतो. तो बुटका माणूस राजाला युद्ध करण्याचं आव्हान देतो. हे युद्ध करण्याचं आव्हान दिल्यानंतर राजा त्या बुटक्या माणसाबरोबर युद्ध करतो आणि त्या माणसाचा पराभव करून त्या माणसाला मूर्छित करतो. परंतु त्या 1.5 फुटाच्या माणसाला राजा मात्र मारत नाही. ठरल्याप्रमाणे राजा पुढे प्रवासाला निघून जातो. काही दिवसाने तो 1.5 फूट उंचीचा माणूस पुन्हा राजाला भेटतो. यावेळेस मात्र त्याची उंची 3 फूट झालेली असते. तो पुन्हा राजाला युद्धाचं आवाहन करतो
राजाबरोबर त्याचं घनघोर युद्ध होतं. ठरल्याप्रमाणे राजा पुन्हा त्या माणसाचा पराभव करतो, त्याला मूर्छित करतो, मात्र त्याला मारून टाकत नाही. राजा पुढे निघून जातो. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर तो बुटका माणूस पुन्हा राजासमोर शस्त्र घेऊन उभा असतो. त्यावेळी त्या माणसाची उंची 4.5 फूट झालेली असते. तेव्हाही राजा जिंकतो, त्या बुटक्या माणसाला मारत नाही. असं करत करत राजा प्रवास करत असतो आणि प्रवास केल्यानंतर तो बुटका झालेला 6 फूट उंचीचा माणूस राजासमोर उभा राहतो. राजाची उंची असते 5.5 फूट, बुटक्या माणसाची उंची असते 6 फूट. दोघांमध्ये घनघोर युद्ध होतं. राजा मूर्छित होतो, राजाचा पराभव होतो आणि शेवटच्या शस्त्राने तो राजाचा शिरछेद करणारा असतो. हा शिरछेद होताच राजा जागृत होतो आणि एकाच तलवारीनं त्या बुटक्या माणसाचं, ज्याची उंची 6 फूट झालेली आहे, त्याचं मुंडकं उडवतो. तेव्हा राजाला प्रधानाची आठवण येते की प्रधानाने सांगितलं होतं का 1.5 फूट उंचीचा माणूस दिसला की त्याचा पराभव करा, त्याचा शिरछेद करून टाका. हा शिरछेद न केल्यामुळे काय झालं? राजा पुढील समस्या वाढत गेली. राजाचा वेळ गेला. एक वेळ राजाला मृत्यू स्वीकारण्याची वेळ आली होती, परंतु राजा चतुर असल्यामुळे, त्याचं नशीब बलवंत असल्यामुळे राजाने त्या बुटक्या माणसाचा पराभव केला. म्हणजे एखादी समस्या जर आपण सोडून दिली तर ती समस्या वाढत वाढत जाते, बुटक्या माणसाच्या उंचीप्रमाणे वाढत जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना आज शिकवलेला टॉपिक, त्याचा अभ्यास आजच फायनल करून, आजच नोट्स काढून तो टॉपिक बाजूला केला पाहिजे. नाहीतर प्रकरणं पुढे चालत जातात आणि परीक्षेच्या दिवशी आपण कोणाचं तरी एखाद्याचं उतरवलेलं मटेरियल आपण मिळवतो. त्या मटेरियलमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला काहीच समजत नाही. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. म्हणून वस्तूमध्ये निर्माण होणारी त्रुटी ही उत्पादकांना माहिती झाल्यास काय होतंय? उत्पादक त्यामध्ये बदल करू शकतात. दुसरं आहे विपणन संबंध. आता विपणन म्हणजे नेमकं काय? विपणन याचा अर्थ उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत वस्तू व सेवा पोहोचवत असताना जी विभिन्न प्रकारची कार्य असतात त्याला विपणन असं आपण म्हणतो. विपणन याला इंग्लिशमध्ये मार्केटिंग असं म्हणतात. मार्केटिंग म्हटल्यावर आपल्या लक्षात आलं पाहिजे, एखादा मित्र आपला असतो आणि तो म्हणतो की मी मार्केटिंगचं काम करतो. मार्केटिंगचं काम करतो म्हणजे नेमकं काय करतो? तो वस्तूंची विक्री करतो का? नाही. मग काय करतो तो? मार्केटिंग करतो. म्हणजे उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत वस्तू व सेवांचा प्रवास संचलित करणारी कार्य. मारडी भाषेमध्ये इधर कमाल उधर. काय करतो हा मार्केटर? हा सेल्समन काय करतोय? उत्पादकापासून घाऊक व्यापाऱ्याकडे, घाऊक व्यापाऱ्यांपासून किरकोळ व्यापाऱ्यांकडे वस्तू व सेवांचं जे संचलन आहे हा करतो. त्यालाच म्हणतात मार्केटिंग करणारा विपणन करता. विपणनाचे संबंध चांगले राहतात. म्हणजे नेमकं काय होतंय की ग्राहक आणि कर्मचारी यांच्यामध्ये जे काही परस्पर अवलंबन असतं, सलोख्याचे संबंध असतात, हे ग्राहक वादामुळे या ठिकाणी निर्माण होताना दिसून येतात. ग्राहक आणि व्यापारी यांच्यामध्ये जे काही देवाणघेवाण होत असते, या देवाणघेवाणीमध्ये ग्राहक व्यापाऱ्याकडे तक्रार करतो आणि व्यापारी उत्पादक कंपनीकडे तक्रार करतो. त्यामुळे त्या वस्तूमध्ये चांगले संबंध निर्माण जे झालेले असतात, त्या संबंधांच्या बाबतीमध्ये वस्तूमध्ये सुधारणा करून घेण्याचं काम उत्पादक करतो. त्यामुळे जे विपणन आहे किंवा वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणं असेल, ही उत्पादकाच्या दृष्टीने या ठिकाणी सहजपणे होताना दिसून येते. तर तिसरा फायदा आहे गैरव्यवहार आणि अनुचित व्यापार पद्धतींना आळा बसतो. आजकाल आपण बघतो की कुठलीही वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्यामध्ये भेसळ असण्याचं दिसून येतं. यामध्ये अन्नधान्यात भेसळ असते, दुधामध्ये भेसळ असते, तुपामध्ये भेसळ असते, तेलामध्ये भेसळ असते.
भरमसाठ किमतीमध्ये वाढ झालेली असते, कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. कृत्रिम टंचाई म्हणजे काय? बाजारपेठेमध्ये वस्तू विक्रीसाठी उपलब्ध न करून देणं. खतांच्या बाबतीमध्ये नेहमी आपल्याला बघायला मिळतं, आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, अनेक शेतकरी कुटुंबातील मुलं आपल्या महाविद्यालयामध्ये शिकतात. काय होतं की विशिष्ट प्रतीचं खत किंवा विशिष्ट प्रतीच्या खताच्या गोण्या मार्केटमध्ये उपलब्ध नसतात आणि जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा काय होताना दिसतं? त्याच्या किमती वाढलेल्या दिसून येतात. म्हणूनच अशी जी अनुचित व्यापारी प्रथा जी आहे की कृत्रिम टंचाई निर्माण करणं, काळा बाजार करणं. काळा बाजार म्हणजे नेमकं काय? की वस्तू मागील दरवाजाने विकणं. मागील दरवाजाने विकणं म्हणजे काय? जी वस्तू काउंटरवर न विकता ती वस्तू जास्त किमतीनं मागील दरवाजाने विकणं. मागे एक दरवाजा विक्रेत्यांनी तयार केलेला असतो म्हणून त्याला मागील दरवाजा म्हणतात. मागील दरवाजानं जायचं, पुढे पैसे जमा करायचे आणि तेथील कारकुनाकडून ती वस्तू घेऊन ग्राहकांना विकून टाकायची. याला म्हणतात काळा बाजार. अशा अनेक काळा बाजारचे प्रकार आहेत. असे जे गैरव्यवहार आहे हे काय होत आहे? ग्राहक वादामुळे दूर होत आहे. ग्राहकांनी जर प्रयत्न केला तर या अनुचित व्यापारी प्रथांना आळा बसवण्याचं काम ग्राहक करू शकतात. पुढे आहे चौथा फायदा, संपत्ती आणि नफा यांच्यामध्ये वाढ. ग्राहकवादाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, ग्राहकवादाचा ग्राहकांना सातत्याने उत्तम दर्जाच्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्याकडे कल असतो. त्यामुळे लोकांचं जे काही उत्पादन आहे किंवा व्यवसायाचं जे उत्पादन आहे हे वाढताना दिसून येतं. लोकांचं उत्पादन कसं वाढतं? ग्राहकांनी ग्राहकवाद तयार केल्यामुळे किफायतशीर किमतीला वस्तू मिळतात म्हणून ग्राहकांचा खर्च वाचतो. आणि ग्राहकवादाच्या माध्यमातून उत्पादकांनी जर ग्राहकांच्या समस्या जाणून वस्तूमधून त्या समस्या दूर जर केल्या, कृत्रिम टंचाई निर्माण केली नाही, वस्तूमध्ये भेसळ तयार केली नाही, किमतीमध्ये वाढ केली नाही, तर उत्पादकांच्या वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ होते. विक्री वाढलं की नफा वाढतो. नफा वाढला की जो काही उत्पादक आहे ह्या उत्पादकाची जी काही विक्री जी आहे ही विक्री वाढल्यामुळे त्याचं जे काही कल्याण आहे व्यवसायाचं ते होताना दिसून येते. पाचवा फायदा आहे रास्त किमतीमध्ये वस्तू. यामध्ये ज्या काही वस्तू किंवा सेवा ज्या असतील या वस्तू किंवा सेवा रास्त किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम देखील या ग्राहकवादाच्या माध्यमातून निर्माण झालेलं दिसून येतं. ज्या काही वस्तूच्या ज्या काही किमती असतील या किमती या ग्राहकवादाच्या माध्यमातून कमी झालेल्या आपल्याला दिसून येतात. आता भारत जो आहे, पुढील मुद्दा आपला या ठिकाणी आहे की भारतातील ग्राहकवाद, भारतातील ग्राहकवादाच्या अडचणी. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ग्राहकवाद दिसून येतो. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा मानला जातो, परंतु भारत देशामध्ये ग्राहक हा राजा आहे ही संकल्पना कशी वाटते तुम्हाला? आहे का ग्राहक राजा? ही पुस्तकापुरती वाटते. ग्राहक का राजा नाही आहे? ग्राहक राजा का होऊ शकत नाही? तुम्हाला कोण राजा करणार? ग्राहकांना स्वतःच राजा व्हायचं असतं. ग्राहकांना एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर, सपोज तुम्ही सिन्नरच्या बाजारपेठेमध्ये गेलात, 10 रुपये किमतीचा पेन खरेदी केला, रस्त्याने चालत आला, एक मित्र पळत होता म्हणून त्याच्या मागं पळायला लागले आणि पेनची सगळी शाई फुटली, सगळा शर्ट व शाई सांडली. 10 रुपयाचा पेन विक्रेत्याकडे परत करायला तुम्ही जाल का? नाही. का? आम्हाला लाज वाटते, आमचा इन्सल्ट होईल, 10 रुपयाचा पेन परत करायला गेलो म्हणून माझी मैत्रीण हसेल, माझा मित्र हसेल. यामुळे काय होतंय? ती जी उत्पादक जी कंपनी आहे ती तिच्या प्रॉडक्टमध्ये बदल करत नाही. तिचंही नुकसान होतं आणि ग्राहकांचंही नुकसान होतं. म्हणजे ग्राहकांना राजा जर बनायचं जर असेल तर यासाठी ग्राहकांनी आपल्या निर्माण होणाऱ्या समस्या, आपल्या निर्माण होणाऱ्या त्रुटी याबाबत जागृत राहिलं पाहिजे.
ग्राहक जागृत जर नसेल तर ग्राहकांसमोर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. भारतामध्ये ग्राहक हा व्यापारी, मध्यस्थ, दलाल यांच्याकडून भरडला जात आहे. भारतात दलालाकडून ग्राहकांना वस्तूंच्या भरमसाठ किमती वसूल करताना दिसून येतात. असे असूनही योग्य प्रतीचा माल ग्राहकांना मिळत नाही. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, अनियमित वस्तूंचा पुरवठा व सेवा, प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ इत्यादी सारख्या प्रवृत्तींना ग्राहकांना सामोरं जावं लागतं. हे दयनीय चित्र आपल्याला समाजामध्ये दिसून येतं. याचं मुख्य कारण काय आहे की समाजामध्ये योग्य प्रकारचं जे शिक्षण आहे, या शिक्षणाचा अभाव आपल्याला ग्राहकांमध्ये दिसून येतो. ग्राहकांच्या दृष्टीनं ग्राहक हा संघटित न झाल्यामुळे ग्राहकांची पिळवणूक या ठिकाणी झालेली दिसून येते. याचं मुख्य कारण म्हणजे ग्राहकांना योग्य शिक्षण नाही. ग्राहक हा असंघटित आहे आणि या असंघटितपणामुळे काय होतंय, तुमचा जो ग्राहक जो आहे, या ग्राहकाला मोठ्या प्रमाणामध्ये जी काही फसवणूक जी आहे, ही फसवणूक या ठिकाणी झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं. आता भारतामध्ये जो ग्राहक जो आहे, या ग्राहकांच्या काही अडचणी आहेत त्या बघूया, किंवा ग्राहकवादाबाबत काही अडचणी आहेत. पहिली अडचण आहे निरक्षरता. एक मराठीमध्ये म्हण आहे की तोंड दाखवून अवलक्षण. म्हणजे काय की स्वतःचा चेहरा क्रूप करायचा, विचित्र बनवायचा आणि मी गरीब आहे, मी भोळा आहे असं दाखवायचं. याला म्हणतात तोंड दाखवून अवलक्षण. निरक्षरता. किती टक्के निरक्षर ग्राहक भारतामध्ये आहेत? आजकालच्या 21व्या शतकामध्ये भारताचं निरक्षरतेचं प्रमाण जर आपण मोजलं तरी 90% जास्त आपल्याला साक्षरतेचं प्रमाण दिसून येतं. निरक्षरता फक्त 9 ते 10% असेल. 9 ते 10% जरी असेल, माणसाला लिहिता वाचता येत नाही म्हणजे तो निरक्षर आहे असं म्हणणं सुद्धा आजच्या बाजारपेठेमध्ये चुकीचं आहे. सोशल मीडिया, मोबाईलच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या जाहिराती ग्राहकांनी बघितलेल्या असतात. त्याला वाचता जरी येत नसेल तरी त्या वस्तूबाबत त्याला माहिती असते. मग काय, तोंड दाखवून अवलक्षण. मी वेडा आहे, मला कळत नाही, मला ज्ञान नाही, असं भोळपण या भारतामध्ये जे ग्राहकांनी घेतलेलं आहे. त्यामुळे वाचता येऊन सुद्धा माणसं निरक्षर आहेत. कारण वस्तू किंवा सेवा खरेदी करत असताना जर आपण त्या वस्तू किंवा सेवेची आपण साक्षर असून जर माहिती घेतली नसेल तर आपण निरक्षर झालो की नाही? निरक्षर झालो आपण. आपल्याला वाचता येत असून आपण एखादं मेडिकल प्रॉडक्ट खरेदी केलं, त्या प्रॉडक्टवरती एक्सपायरी डेट बघितली नाही, घरी 50 किलोमीटर गेलो, घरी गेल्यावर मोठ्या भावाने बघितलं की या औषधाची एक्सपायरी संपलेली आहे. 40 रुपयाचं प्रॉडक्ट पुन्हा परत करण्यासाठी पुन्हा 100 किलोमीटर प्रवास, हे योग्य आहे का? अजिबात नाही. निरक्षरता म्हणजे साक्षर असून देखील ग्राहक निरक्षर जो या ठिकाणी भारतामध्ये आहे, ही ग्राहकवादाची मोठी अडचण आहे. दुसरी समस्या किंवा अडचण आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं प्राबल्य. भारत हा शेतीप्रधान, कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लोकसंख्येचा एक मोठा भाग आजही खेड्यामध्ये राहतो. ग्राहकांनी जे काही खेड्यामध्ये राहण्याचं जे प्रमाण आहे, हे आजही वाढल्याचं दिसून येतं. ग्राहकवाद संघटना खेड्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. ज्या शहरी भागामध्ये देखील त्या आहेत, त्या तेवढ्याच भागापुरत्या मर्यादित आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये भारतामध्ये राहणारी लोकसंख्या, यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठी अडचण यामध्ये दिसून येते. ग्राहकांची बेफिकिरीची वृत्ती. ग्राहक बेफिकीर आहे. सर्वसामान्य वर्गातील कुटुंबे जी आहेत यांना अनेक प्रकारच्या सुविधांची गरज असते.
परंतु प्रत्यक्षात ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांच्या हक्काबाबत निष्काळजीपणा आणि बेफिकीरपणा दाखवला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या विकासास वाव मिळत नाही. म्हणजेच ग्राहक जसा बेफिकीर आहे तसेच अनेक प्रकारचे कायदे देखील ग्राहकांच्या बाबतीमध्ये बेफिकीर असल्याचे दिसून येते. असं जरी असलं, आपण म्हणतो की जगामध्ये अशी कुठलीही समस्या नाही की तिच्यावर उपाय नाही. आहे की नाही? आजच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो आपल्याला ऑनलाईन भेटावं लागत आहे. समस्या निर्माण झाली. कोविड सारख्या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगाला ग्रासलं. त्याच्यावर अनेक प्रकारचे उपाययोजना आहेत. किती लोक हे उपाययोजना करतात? 8 दिवसामध्ये कोविडचं उच्चाटन होऊ शकतं, पण 100% लोकांनी ठरवलं तरच. तुमच्या माझ्यासारख्या 10% साक्षर लोकांनी ठरवून चालणार नाही. याच्यावर अनेक प्रकारच्या उपाययोजना जर आपण 10 दिवसच केल्या तर 10 दिवसामध्ये कोविड हा जगातून नष्ट होईल. तसंच ग्राहकवादाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी आपल्याला करता येणं सहजपणे शक्य आहे. यामध्ये पहिली उपाययोजना आहे तक्रार निवारण समित्यांची स्थापना. समिती, संघटना हे आपल्याला चांगली माहिती असेल. ग्राहकांबरोबर अन्याय जर तुम्हाला थांबवायचं असेल तर खेड्यामध्ये आणि शहरामध्ये ज्या काही समस्या निर्माण होत आहे, तक्रारी निर्माण होत आहे, यासाठी तक्रार निवारण केंद्रांची स्थापना केली पाहिजे. शहरामध्ये, गावामध्ये आपल्यासारख्या तरुण मुलांनी एकत्र येऊन तक्रार निवारण केंद्र स्थापन केलं पाहिजे. ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. दुसरं आहे जागरूकता आणि दक्षता. वस्तूबाबत किंवा एखाद्या सेवेबाबत ग्राहकांनी जागृत राहिलं पाहिजे. एखाद्या मालाबाबत किंवा वस्तूबाबत जर ग्राहक जागृत झाला तर त्यासाठी ग्राहकांच्या विभागीय स्तरानुसार, वार्डनुसार समित्या स्थापन करून ग्राहकांची जी काही जागरूकता आहे ही जागरूकता या ठिकाणी वाढवता येऊ शकते. यासाठी ग्राहकांनी दक्ष असलं पाहिजे. कुठलीही वस्तू व सेवा खरेदी करत असताना आपल्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे. आपण फक्त नावापुरतं म्हणतोय मी कॉमर्स फॅकल्टीचा विद्यार्थी आहे. साध्या साध्या वस्तू खरेदी करत असताना देखील त्यामध्ये आपण चुका करण्याची शक्यता यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. त्यामुळे कुठलीही वस्तू खरेदी करत असताना ग्राहकांची दक्षता या ठिकाणी महत्त्वाची आहे. जर आपण दक्षता घेतली नाही तर त्याचा गंभीर परिणाम आपल्याला वस्तू किंवा सेवा खरेदी करत असताना दिसून येते. चौथी उपाययोजना आपल्याकडे आहे कार्यक्रम आयोजित करणे. यामध्ये ग्राहक मंच या व्यासपीठाअंतर्गत ग्राहकांना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण करणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन यामध्ये केलं पाहिजे. या उपाययोजनेद्वारे ग्राहकांच्या समस्या ज्या असतील त्या जाणून घेता येतात. तसेच या उपक्रमामध्ये ग्राहक, व्यापारी, उत्पादक यांच्यामधील चर्चासत्र जर आयोजित झाली तर ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करता येते. अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी जर आपण आयोजित केले तर जे काही ग्राहक असतील या ग्राहकांच्या बाबतीमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या समस्या ज्या असतील या समस्यांवर आपण उपाययोजना करू शकतो. कारण की विचारांची देवाणघेवाण ही प्रत्येकाच्या प्रगतीचा गमक आहे. आपल्याला आपली स्वतःची प्रगती जर करायची असेल तर विचार विनिमय झाला पाहिजे. महाविद्यालयांमध्ये किंवा शाळेमध्ये जे लेक्चर दिले जातात, जे प्राध्यापक किंवा शिक्षक तुम्हाला शिकवतात, यामधून काय होतंय? विचारांची देवाणघेवाण होत आहे. जर तुमच्यासमोर फक्त आता जसा व्हिडिओ सादर केलेला आहे तो जर
सादर जर केला तर विचारांची देवाणघेवाण होण्याचं प्रमाण कमी होईल. मला जे आठवतं तेवढं मी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करेल. पण जेव्हा तुम्ही माझ्यासमोर असेल तर तुमच्याबरोबर मला मुक्त संवाद साधता येईल, मुक्त चर्चा करता येईल. त्यामुळे तुमच्या ज्या समस्या असतील त्या तुम्ही माझ्यासमोर मांडू शकाल. तसेच अनेक प्रकारचे ग्राहक यामध्ये एकत्र जर आले तर हे ग्राहक एकत्र आल्यामुळे काय होणार आहे, जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या एकमेकांच्या विचारविनिमयामधून ग्राहकांना सोडवता येणार आहे. म्हणजेच जो काही ग्राहकवाद आहे, ग्राहकाच्या समस्या आहे, या समस्या एकमेकांबरोबर चर्चा करून सामंजस्याने सोडवणं हा देखील ग्राहकवाद जो आहे या ग्राहकवादावरील उपाययोजनेसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी लेक्चर क्रमांक 3 आपण थांबवत आहोत. पुढील भाग पुढील लेक्चरला. धन्यवाद.